नमस्कार मित्रांनो, स्वागत होतं नवीन ब्लॉग मध्ये. तर गाईच हे बघा, आमच्या सगळी गाडीला ठोकले गाईच एका गाडीने, रिक्षाने. ती रिक्षा इकडून आली होती असं समोरून आणि डायरेक्ट असं इथं ठोकलं. तर हे इथं तुटलेलं आहे आणि हे बघा गाईज इथं सगळीकडे काचच काच आहे, दिसतच नाही गाईज हे काच. आणि हे बघा हे दम्माने जावं लागेल. आणि इथं पण गाईज हे तुटलेलं आहे. हे बघा गाईज काच. आणि त्यांचा गाडीचा नंबर पण घेतला होता आम्ही. तर गाईज मी आता उठलोय गाईज, मी आंघोळ वगैरे केली, झोपलो होतो आणि मी विसरलो होतो की मी ब्लॉग करतोय. आणि आई आता बनवते आहे आमच्यासाठी आंब्याचा रस. तर गाईज हे बघा, आई आंब्याचा रस बनवते. हे बघा आंब्याचा रस बनवते. असं याच्यात दुपारून बनवते की नाही, सकाळचं नाही. आणि गाईज मी विसरलोच होतो की आज मी ब्लॉग करतोय. बघा तुम्हाला खाऊन दाखवतो. हे वाला घेऊ. रस खायचा एकदम मस्त आहे गाईज, गोड गोड. एवढे आंबे आमचे इथं. ते गाडीचं झालं म्हणून आपलं जरा मूडच खराब झाला. हा, तर गाईज त्यांच्याकडून पैसे घेतले बाबांनी आणि नवीन काच बसवला गाडीला. आणि आता आम्ही सगळे टी व्ही बघत होतो आणि आता आई रस बनवते. तर मी तुम्हाला दाखवतो रस झाल्यावर. तर गाईज हे बघा, मी इथं पाणीपुरी आणली आहे. हे बघा मी सगळी भरून ठेवली आहे आणि पाणी वगैरे इथं बटाटा उरलेलं आहे. आणि रस पण आमचं खाऊन झालाय, पण रसचा शूट नाही केला. तर तुम्हाला रसचा शूट मी संध्याकाळी दाखवतो. तर आता आम्ही पाणीपुरी खातो. एक खाऊन दाखव ना त्यांना, टेस्ट कशी आहे त्याची बघ ना. तर हे बघा गाईज अशी आहे आमची. तर गाईज आता आम्ही सगळे जेवण करतो इथं. मी इथं शेवगाची शेंगाची भाजी आणि इथं रस आहे. इथं सगळं कुरडई वगैरे तळलं आहे आईने. आणि तिथं आंब्याचं आहे गाईज. आणि इथं बाबा रस आणि कुरडई खात आहे. आणि आम्ही आता सगळे जेवण करतो. आणि आम्हाला जेवण झालं, पाणी पण भरायचं आहे गाईज. तर मी आता जेवण करतो. तर गाईज आता आम्ही पाणी भरतो. आणि गाईज बघा, मी माझ्या हाताला किती तेल लागलं आणि केसांना तेल लावलंय. आणि इथं सगळीकडं पाणी पडलेलं आहे गाईज. आमच्याकडं बोरच नाही आहे म्हणून. आणि एवढे ड्राम भरले गाईज, आता एवढं बाकी आहे. आणि कूलर पण भरलं, इकडं पण एक ड्राम आहे तर तो पण भरला आहे. आणि आता एवढंच भरायचं आहे आणि मग झोपायचं आहे. खूप झोप येते गाईज, 11:30 वाजले. तर आता मी तुम्हाला भेटतो डायरेक्ट उद्याच्या ब्लॉगमध्ये, कारण आजचा ब्लॉग खूप छोटा झालेला आहे. तर बाय. The next day. तर गुड मॉर्निंग गाईज. आणि आज आहे नेक्स्ट डे. आणि आज आम्ही घेतला आहे, तर बघा आज आम्ही ह्या प्लेट घेतलेला आहे गाईज. ह्या ताट घेतलं होतं मागं, तर त्या ताटांसोबत ह्या प्लेटी आणि ह्या 2 प्रकारच्या वाट्या घेतलेल्या आम्ही. अशा 2, एक छोटी आहे एक थोडी मोठी आहे. आणि हे आईने असं ताट तयार केलं तर मी बी. हे आमचे पहिल्याचे ग्लास आहे गाईज. हे आम्ही ताटासोबत ग्लास घेतले होते मागं. आणि आता हे 3 हे घेतलेले आम्ही भांडे आता. आणि अजून इकडं पण ताट आहे गाईज. आणि असं. आणि आज आम्ही इडलीचा नाश्ता करणार आहे. आईने आज नवीन प्रकारची इडली बनवणार आहे नाही. हो. तर आज आम्ही तुम्हाला हे ठेवतो सगळं. तर गाईज आता आम्ही जेवण झाल्यावर रस पितोय. हे बघा रस सगळे. इकडं बाबा आहे, इकडं आई रस पिते आहे नवीन वाट्यानं. हां, नाश्त्याच्या नंतर आम्ही रस पितोय रात्रीचा नवीन वाट्यांमध्ये. आणि गाईज आम्हाला आता लग्नाला पण जायचं आहे, तर मी तुम्हाला तिथं पण दाखवतो. तर गाईज आता आम्ही सगळे रेडी होऊन चाललो आहे लग्नाला. आणि सोबत पवार मावशी पण आहे आणि माझी आई. आणि आम्ही सगळे चाललो आहे. बाबा रिक्षा चालवत आहे समोर. नाही बघ निघते का सगळे. आणि आम्ही आता बीड बायपासकडे लग्न आहे तिकडे चाललो आहे. तर गाईज आम्ही आता इथं आलेलो आहे
इकडं असं एवढं मोठं मंडप आहे, इकडं लॉन आहे. तर आम्ही इकडं आलेलो. तर चला, हे बघा गाईच किती मोठं आहे. चला. तर गाईज आम्ही आता लग्नामध्ये आलो होतो आणि इथं असं लग्नाचं जेवण आहे. अर्धं जेवण झालं आहे. नंतर विसरलो होतो की ब्लॉग करतो. आणि बघा इकडं असं आहे. आणि इकडं जेवणाचं आहे आणि भाजी खूप तिखट आहे. तर गाईज हे बघा इथं असं लग्न चालू आहे. खूप उशिरा लग्न लागलं आहे. बघा तुम्हाला झूम करून दाखवतो मी. एवढं इकडं पब्लिक आहे, इकडं सगळं. तर फायनली गायची आता लग्न लागलेलं आहे. फायनली सगळं लग्न झालं आहे. इकडं फटाके पण फोडले आणि आता आम्ही घरी चाललोय. तर गाईज फायनली लग्न संपलेलं आहे. इकडं बघा. आणि आम्ही इतकं थकलो आहे. लग्न होतं 2 वाजेचं आणि आता लागलं आहे 5 वाजता लग्न. आणि आता आम्ही सगळे घरी चाललो आहे. खूप थकलेलो आहे आम्ही. आणि इथं बघा किती गाड्या लावल्या आमच्या रिक्षापाशी. किती एकदम पलीकडं पण खूप गाड्या आहे. आणि आई तर एकदम बोर झाली आहे. और मावशी तर एकदम हेच झालं एकदम. तर चला डायरेक्ट घरी. तर गाईज आता आम्ही घरी आलोय आणि मी खूप दमलो आहे. आणि मी आल्यावर झोपलो आई गाईच. आणि इथं कूलर वगैरे लावलंय मी. आणि इतकं बोर लग्न होतं म्हणजे काही समजतच नव्हतं. आम्ही 1 वाजेला गेलो होतो आणि लग्न लागलं 5 वाजता. तर तेव्हा किती वेळा आम्ही तिथंच होतो बघा. आणि जेवण वगैरे केलं आणि मग 4 का 4:30 वाजता लग्न लागलं. आणि आम्ही आत्ता घरी आलो आहे 5 का 5:30 वाजता. आणि मी खूप दमलेलो आहे. मी आता आराम करतो गाईज, कारण मी खूप दमलेलो आहे. तर गाईज आता झाली संध्याकाळ आणि मी झोपलो होतो. डायरेक्ट 7 वाजता उठलो होतो. आणि मी आता अभ्यास करत होतो. आणि आईने आम्हाला जास्त काही भूक नव्हती म्हणून थोडीशी इडली लावली होती. इडलीचं पीठ होतं. तर इडली आणि चटणी करते आई. आणि बाबा पण आले आता. आणि गाईज आम्हाला आता इतकं उशीर होतं. आम्हाला म्हणजे कधी बी 9-10 वाजता आता झोपायला. उन्हाळ्यामध्ये टाईमच कळत नाही आहे. आणि थोडासा रस पण आहे आमच्याकडे, थोडासा एकदम. ते आम्ही काही खात नाही, बाबाला आवडतं जास्त. आणि इडलीचं चालू आहे. आणि आता मी बॅडमिंटन खेळणार. हा. तर गाईज आता झाली आहे नेक्स्ट डे. आणि म्हणजे मी रात्री डायरेक्ट झोपूनच गेलो होतो. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतोय. ब्लॉगला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ब्लॉग खूप दिवसांनी येतोय. तर बाय.